जळगाव शहरामध्ये MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील MD ड्रग्ज प्रकरणातील आरोपी विरोधात जळगाव महानगरपालिका प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून अटकेतील संशयित आरोपी रईस देशमुख याच्या सुप्रीम कॉलनी परिसरातील पोलीस लाईन भागात अतिक्रमित 2 दुकानांवर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली। या कारवाईसाठी MIDC पोलीस ठाण्यातून कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता। दरम्यान महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ड्रग्ज प्रकरणातील फरार अमजद शेख या संशयित आरोपीच्या घराचे अवैध बांधकाम तोडण्यात येणार होते, परंतु हद्दीची स्पष्टता न झाल्यामुळे महानगरपालिकेने नंतर रईस देशमुख याच्या अवैध बांधकामाकडे मोर्चा वळविला असून ड्रग्ज प्रकरणातील सर्व संशयित आरोपींच्या अवैध बांधकामावर महानगरपालिका प्रशासन कारवाई करणार आहे। या संदर्भातली माहिती महानगरपालिकेचे उपायुक्त पंकज गोसावी यांनी दिली आहे। नेमकी कोणावर कारवाई केली आणि काय कारवाई केलेली आहे? जळगाव शहरातील ड्रग्ज प्रकरणातील आरोपी रईस देशमुख याचं सुप्रीम कॉलनीमध्ये जे घर आहे त्या घराचे जे बाहेर 2 शॉप्स होते ते अनधिकृत होते। यामध्ये पोलीस विभागाकडून आम्हाला पत्र प्राप्त झालं आहे यांच्या अनधिकृत दुकानांवरती घरावरती कारवाई करण्याबाबत। त्यासाठी आज MIDC पोलीस स्टेशन व जळगाव महानगरपालिका यांनी एक जॉईंट ऑपरेशनमध्ये त्यांचं अतिक्रमण काढलं। कशा प्रकारची ही कारवाई करण्यात आलेली आहे? या कारवाईमध्ये जे अनधिकृत बांधकाम आहे ते पूर्णपणे काढून टाकण्यात आलेलं आहे। आज रात्री कारवाई नाही होणार। उद्या आता पोलीस ॲक्शन काय असेल आपलं? पोलीस विभागाने सर्व 6 आरोपींच्या नावांविषयी पत्र दिले महानगरपालिकेला। मनपाच्या नगररचना विभागाकडनं, बांधकाम विभागाकडनं जिथे जिथे अनधिकृत बांधकाम आहे याची माहिती भेटताच अतिक्रमण विभागावर कारवाई करतात। संशयित आहेत, ड्रग्ज प्रकरणातील संशयित आहेत आणि त्याच्या अनधिकृत बांधकामांवर महापालिका कारवाई करते, काय सत्य? हे पोलीस विभागाने आपल्याला पत्र दिलंय या आरोपींबाबत, त्यानुसार कारवाई झाली। नाही, पण जे गुन्हेगार आहेत त्यांची बांधकामं अवैध आहेत का? सगळे 6च्या 6 नाही, सर्व 6 बांधकामांबाबत अजून माहिती प्राप्त नाहीये। जशी माहिती प्राप्त होईल तशी आपण कारवाई। पण सर, अशी चर्चा होती की जे गुन्हेगार आहेत त्यांच्या घरावरती हातोडा पडणार आहे, नेमकं काय म्हणजे कशा पद्धतीची कारवाई असणार? जे गुन्हेगार आहे ज्यांनी दमदाटी करून अनधिकृत बांधकामं केली आहे त्यांच्यावरती नक्कीच कारवाई। काही वेळापूर्वी एक नियोजित कारवाई होती अमजद शेखच्या वरती, ती मात्र झाल्याचं पाहायला मिळत नाही। अचानक रईस शेखकडे मोर्चा वळवला, काय नक्की? त्या घराबाबत मनपाच्या हद्दीबाबत स्पष्टता नव्हती, ते मनपा हद्दीत आहे की नाही ती स्पष्टता घेऊन मग आपण कारवाई। असे अनेक अतिक्रमण आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणार का? अनेक व्यावसायिक ज्यांनी अतिक्रमण करून ठेवलेलं आहे, जे व्यावसायिक अतिक्रमण आहे त्यांच्यावरती मनपामार्फत नक्कीच कारवाई। मनपावर अनेकदा आरोप करण्यात आलेला आहे की गोरगरिबांवर कारवाई करतात। नाही, असं कोणताही भेदभाव मनपाकडून केला जात नाहीये। ज्यांचा बांधकाम अधिकृत आहे त्यांच्यावरती कारवाई। ठीक ठीक ठीक।